हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। इथे बघा मी चिकन घेतलेलं आहे 1 किलो। तर 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून हळद मीठ टाकून असं थोडंसं तेल टाकून फोडणी घालून घेतलेलं आहे, थोडं वाफाळून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने का असे केल्याच्या नंतर ना चिकनचे पीस खायला पण टेस्टी लागतात आणि टेस्टी होतात, त्यामुळे असं आधी फोडणी घातलेलं आहे मी। चला आता बघूया। इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे चिकन बिर्याणी। कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, खडे मसाले घातलेले आहेत मी। तर अशा पद्धतीने खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाल्याच्या घातल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। 2 बारीक म्हणजे मध्यम आकाराचे 2 कांदे घातलेले आहेत मी कापून। कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे। कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत। मिरच्या पण तुमच्या आकारानुसार तुम्ही घालू शकता। आमच्या इकडं तिखट खातात म्हणून इथे मी 4-5 मिरच्या मधातून चीर मारून टाकलेल्या आहेत। हे बघा, अद्रक लसूणचा पेस्ट पण घातलेला आहे। जास्त बारीक पेस्ट केलेला नाही मी, उकळीमध्ये कुटलेला आहे, दरदरा कुटून घेतलेला आहे। जास्त जर बारीक केलं ना ते कुकरला चिपकून जातं आणि बिर्याणीमध्ये असं छान लागतं। यामध्ये टोमॅटो घालायचे आहे। तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता, माझ्याजवळ नव्हता म्हणून मी घातला नाही। आणि खडे मसाले घालताना तेव्हा छान मसाले भाजू द्यायचे आहेत, खूप टेस्ट लागते। तर बघू शकता अशा पद्धतीने हे मसाले आता यामध्ये ना हे बघा मसाला घातलेला आहे मी। काळा मसाला थोडा घातलेला आहे, थोडंसं लाल मिरची पावडर घातली, अर्धा चम्मच हळदी पावडर घातलेला आहे आणि हे आहे बादशाहचा बिर्याणी मसाला, हा पण थोडासा घातलेला आहे मी। जास्त नाही घालायचं आहे कारण याच्यातमध्ये पण खडे मसाले असतात, त्यामुळे खूप तिखट होऊन जाईल। हे बघा, अर्ध्याहून पण कमी कटोरी दही घातलेलं आहे मी। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत दह्याला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे सगळं मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। छान असे मीठ पण घालायचं आहे। बघा किती मस्त दिसते आपली हे बिर्याणीचा मसाला, किती मस्त दिसते आपलं। ते बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी चिकन घालते। मी चिकन थोडंच घातलेलं आहे कारण की माझ्या मुलांसाठीच बनवायची आहे मला बिर्याणी। ते भाजी खात नाही चिकनची, त्यामुळे मला त्यांच्यासाठीच बनवायची आहे म्हणून थोडंच घातलेलं आहे मी। बाकी मी भाजी पण बनवते चिकनचा रस्सा। मीठ घालायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी तांदूळ घातलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी तांदूळ घातलेले आहे। तांदूळ छान स्वच्छ धुवून पण घालू शकता तुम्ही। मी ते असेच घातलेले आहे, साफ केलेले आहेत आणि असेच घातलेले आहेत। तर बघू शकता असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पाणी पण घालायचं आहे, पण अगोदर छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ। कोथिंबीर घालायची आहे, नंतर पण कोथिंबीर घालू शकता तुम्ही, पण यामध्ये टाकल्याच्या नंतर खूप छान टेस्ट येते। तर अशा पद्धतीने आपण पाणी घालणार आहोत आता। हे बघा, आणखीन थोडं पाणी घालायचं आहे। 1 ग्लास घेतले होते मी तांदूळ। बघू शकता तुम्ही। आता आपण शिट्टी करून घेणार आहोत। इथे मी
एक शिट्टी म्हणजे एक पूर्ण शिट्टी करून 2 शिट्ट्या करायच्या आणि पूर्ण एक जर शिट्टी केली तर बघू शकता तुम्ही एकच शिट्टी करा. 2 शिट्ट्या केल्या तर पटकन हवा काढून घ्यायची आहे आणि एक शिट्टी करून हवा नाही काढली तर पटकन असा शिजून जातो, कारण की आपण हवा सोडायची नाही. हे बघू शकता अशा पद्धतीने चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आमच्याकडे अशाच पद्धतीने चिकन बिर्याणी बनवतात. तुम्ही कशी बनवतात तर तुम्ही सांगू. आणि ही अशी प्रकारची झटपट बनवून पण जाते. मी मुलांना कधी पण अशीच बनवून देते, मुलांना खूप आवडते. बघू शकता किती मस्त दिसते आपली बिर्याणी, खायला पण टेस्टी लागते खूप. अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला कशी वाटते ते. ही माझ्या मुलांसाठीच बनवतो मी, कारण की त्या मुलांना रस्सा भाजी जास्त आवडत नाही चिकनची, त्यामुळे हे असं बिर्याणी बनवली ना तर ते खातात आवडीने. त्यामुळे मी त्यांच्यासाठी पीस पण जास्त यामध्ये नाही घातलेले मी, तुम्ही जास्त टाकू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने जी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडली नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इकडे मी भाजी पण बनवली आहे, चिकनचा रस्सा पण बनवलेला आहे, चपात्या पण बनवलेल्या आहेत. चला तर मग बाय बाय, थँक्यू.